तर राज्यामध्ये सध्या जर बघितलं तर जे एक अभूतपूर्व परिस्थिती पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये जर बघितलं तर काही भागामध्ये खूप पाऊस पडत आहे, तर काही भागामध्ये अत्यंत कमी पाऊस पडताना दिसत आहे. सध्या जर बघितलं तर जे आहे मान्सून आता जवळपास उत्तराखंडच्या दरम्यान पोहोचलेला आहे. राज्यामध्ये जर बघितलं तर मान्सूनने सर्वदूर प्रदेश अजूनही व्यापलेला नाही. मान्सून महाराष्ट्रामध्ये जरी दाखल झाला असला तरी काही भागामध्ये अजूनही पाणीचा टंचाई पाहायला मिळत आहे. सध्या जर बघितलं तर पुढच्या 24 तासांमध्ये आपल्या राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये तुफानी पावसाची शक्यता आहे. नवी मुंबईमध्ये आजसुद्धा चांगला पाऊस झालेला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा, सावंतवाडीमध्ये सुद्धा चांगला पाऊस असेल. बीड, अहिल्यानगरमध्ये भाग बदलत काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे बघितलं तर धाराशिव, त्याचप्रमाणे जर बघितलं तर अकोला, अमरावती या भागामध्ये सुद्धा काही तालुक्यात होईल तर काही तालुक्यात होणार नाही अशी परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर वातावरणीय बदल सध्या पाहायला मिळत नाही. जवळपास 70 ते 90% भागामध्ये ढगाळ परिस्थिती आहे. राज्यामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती आहे. अति उंचीवरील ढग सध्या पाहायला मिळत आहे. अरबी समुद्राकडून येणारे जे वारे आहे त्या